मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। मनोज जरांगे यांच्या सोबत या सामूहिक आमरण उपोषणात मराठा आंदोलक देखील सहभागी झाले आहेत। दरम्यान आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगेंची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली। या दरम्यान त्यांना ब्लड आणि शुगर हलवल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे। सध्याची तपासणी केल्यानंतर ब्लड प्रेशर 110/70 आहे आणि पल्स रेट 74 पर मिनिट आहे। त्याच्यानंतर SpO2 95% आहे। बाकी BSL वगैरे 83। सध्याची परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे। थ्रोट इन्फेक्शन झाल्याचं कळतंय काय? थ्रोट इन्फेक्शन त्यांना विचारल्यास ते बोलले की सध्या तर काही वाटत नाही म्हणून। बाकीचे आमचे जे ऑथॉरिटी बाकीचे लोक येतील ते बघून अजून काही आहे ते कळवतील। थोडं ब्लड शुगर लेवल मध्ये थोडं कमी आहे। 83 mg/dl 136 होती परवाची। काल त्यांनी हे करण्यास थोडं नकार दिला असल्यामुळे कालचं हे नाही घेतलं। माझं नाव वैष्णवी नरवाडे, डॉक्टर वैष्णवी। भाजपाचे माजी आमदार आणि पदाधिकारी नरेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून कल्याण या इतिहासाच्या मोलाचा वाटा उलगडणाऱ्या 12 कल्याण रत्नांची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। मागील वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गुणांचे या तीनदर्शिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली होती। यंदाच्या वर्षी कल्याणचा इतिहास विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवण्याचा 12 कल्याण रत्नांची माहिती आणि त्यांचा जीवन संघर्ष या कल्याणकरांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। यामध्ये क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर जोशी यांच्यासह 12 जणांची माहिती या दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। केडीकेच्या पहिल्या महिला आयुक्त हिंदू राणीसाखर यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। जे विविध मान्यवर आहेत, अनेक रत्न आहेत, त्यातले काही 12 रत्न आम्ही सिलेक्ट केले आहेत आणि त्यांची माहिती ही कल्याणकरांच्या समोर मी आजच्या पिढीला यातले काही रत्नचा थोडा विसर पडलेला आहे। मी डॉक्टर आनंदीबाई जोशी या जगात आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर ही अनेकांना माहितीच नाही। या निमित्ताने आमचा एक प्रयत्न आहे की डॉक्टर आनंदीबाई जोशींची माहिती ही आमच्या कल्याणपासून सगळ्यांना व्हावी। ही कल्याणमधल्यात अनेकांना माहिती नाही। वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांचा आजोळ कल्याणचा आहे, ही देखील माहिती आमच्या कल्याणकरांना अभिमानास्पद आहे। रामभाऊ कापसे राज्यपाल, खासदार अशा अनेक त्यांनी पदं भूषवली, त्यांची महती ही सगळ्यांसमोर जावी असे 12 जणांना आम्ही मुद्दामून यामध्ये घेतलेलं आहे। खरं तर अशी यादी खूप मोठी आहे, पण आवर्जून आम्ही या 12 जणांची माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे आणि आजच्या दिवशी या 12 जणांच्या परिवारातले जे लोक आहेत, म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या फॅमिलीमधले, डॉक्टर रामभाऊ कापसे यांच्या फॅमिलीमधले, नंतर आमचे वासुदेव बळवंत फडके यांचा आजोळ आहे त्या फॅमिलीमधले, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते धुळपसाहेब, कदमसाहेब, DP लोहार असे अनेक जे मान्यवर आहेत, कल्याणचे आमचे मोती आहेत, विशेष व्यक्ती आहेत, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सत्कार आदरणीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा सत्कार करत आहोत आणि आनंदीबाई जोशींचं स्मारक देखील होतं आहे कल्याणमध्ये। त्याला देखील भरघोस निधी देखील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि हा विलक्षण योगायोग या निमित्ताने या ठिकाणी घडून आलेला आहे आणि हा असा एक वेगळा कार्यक्रमाचं नियोजन कल्याणमध्ये आम्ही केलेलं आहे। पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचे सटाणा रोड पिंपळनेर जेटी पॉइंट जवळ आगमन झाले, तेव्हा त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले। त्यानंतर चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावात आगमन झाले। घरोघरी गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आले। गावाच्या वेशीपासून महिला, पुरुष, लहान मुलं यांनी डफ, तुतारी यांच्या तालावर नाचत गाजत चैत्राम यांना गावात आणून सर्वांनी स्वागत केले। उडी मारतात मदत आम्हाला काय करणार, पिछात लेणार आहे।
नमस्कार, मी चैत्राम पवार. आपण ह्या परिसरामध्ये 1992 पासनं वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतो आहे. त्याच्यामध्ये आपण 5 बिंदू निवडलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. हे सगळे कामाची सुरुवात आपण ह्या गावापासून सुरू केली, बारीपाड्यापासून. पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे. मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल, त्यामुळे वेगळे गावं जोडता येतील का, वेगळे जिल्हे जोडता येतील का, वेगळे राज्य जोडता येतील का, असून या कामाची व्याप्ती वाढत गेली. जंगल, जल, जमीन आणि पशुधन यावरून वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून आपण आता जवळपास 7 राज्यांमध्ये ह्या 5 बिंदूवर आधारित शाश्वत विकास असा विषयमध्ये काम करतो आहे. ह्या पुरस्कारापर्यंत पोचायचं असं म्हटलं तर 2001मध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला, आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून, त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं. आणि आज 25 वर्षे पूर्ण झालीत. म्हणजे 1 ते 25मध्ये जवळपास एकूण आम्हाला 32 पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या स्तरावरचे, आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला. त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवन पद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का, असं होणे वनवासी कल्याणाश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे. वनवासी कल्याणाश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे. तो बारीपाड्याला नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था, संघटना आहेत, यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो. आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे. तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो, कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो, असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे. मी असं म्हणेल की पद्मश्री पुरस्कार जो मिळाला, वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी, पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणेल की वनवासी कल्याणाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करत आहेत, त्याबरोबर गावकरी आहेत, त्याबरोबर खानदेशातले सगळे पर्यावरणप्रेमी जे आहेत अशा संस्था आणि संघटना, या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे असं मला वाटतं. केंद्रीय संचार पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शासनाच्या खोलो इंडिया उपक्रमातून निधी प्राप्त करून घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या मैदानावर इंडोर खेळासाठी खोदकाम सुरू केले आहे. मात्र या उपक्रमामुळे सुभाष मैदानाची जागा कमी होणार असल्याने क्रिकेट प्रेमींनी कडकडून विरोध केला. मनसेने देखील क्रिकेट प्रेमींना पालिका अधिकाऱ्यांची भेट घेत सुभाष मैदानात हा प्रकल्प होऊ देणार नाही, इंडोर खेळासाठी दुसरीकडे जागा शोधण्याची मागणी केली होती. उद्या या ठिकाणी पुन्हा खोदकाम सुरू असल्याची कुणकुण मनसे आणि खेळाडूंना लागली आहे. आज मनसे पदाधिकाऱ्यांसह खेळाडूंनी सुभाष मैदानावर बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्याने जर दादागिरी केली तर ईट का जवाब पत्थर से देंगे असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. मागच्या वेळेला ज्या वेळेला इथं अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरला घेऊन हे इंडोर गेम बनवण्याचा प्रयत्न केला होता, एक खड्डा खोदला होता, त्यावेळेला आम्हाला ह्या खेळाडूंनी जशी बातमी मिळाली आमच्यापर्यंत तसं आम्ही आलो. तिथं अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा हा खेळायचा मैदान आहे, ह्या मातीतला खेळ इथं खेळण्याचा आमचे खेळाडू खेळ खेळतात, त्यामुळे इथं आम्हाला इंडोर गेम नको आहे. पण आता काही माध्यमातून आम्हाला कळालं आहे की हे अधिकारी पोलीस बंदोबस्त घेऊन की हा इंडोर गेम जो आहे हे बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, जर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीसुद्धा ईट का जवाब पत्थर से देणार. हा घाट घातले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी. यांना इंडोर गेमचे काही मतलब नाही, काही ह्यांना नाही. ह्यांना जे 7.5 करोड रुपये आलेले आहेत, ह्यांना जो मलिंदा मिळणार आहे, कमिशन मिळणार, टक्केवारी मिळणार आहे, ह्याच्यासाठी हे इथं जबरदस्ती येतात. आणि ही जबरदस्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन केली जाणार नाही. धन्यवाद. डोंबिवली येथील देवीजापाडा परिसरात शनिवारी घडलेली एक घटना थरारक ठरली आहे.
अनुराज हाइट्स टॉवर या 13 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका 2 वर्षाच्या चिमुरड्याचा तोल गेल्याने खाली पडू लागला। यावेळी भावेश एकनाथ म्हात्रे या तरुणाने धाडस दाखवत चिमुरड्याचा जीव वाचवला। भावेश म्हात्रे हा इमारतीच्या बाहेरून जात असताना त्यांनी ही घटना पाहिली। प्रसंगावधान राखून त्यांनी लगेच धाव घेतली आणि चिमुरड्याला पकडण्याचा प्रयत्न केला। चिमुरड्याचा पूर्ण आधार न मिळाल्याने तो थोडा सरकत त्याच्या पायावर पडला, मात्र ही मोठी दुर्घटना टळली। ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून भावेशच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। भावेशने जीवाची पर्वा न करता केलेल्या या शौर्यपूर्ण कृत्यामुळे त्या चिमुरड्याचा जीव वाचवला, ज्यामुळे तो समाजात एक आदर्श ठरला आहे। मी भावेश एकनाथ म्हात्रे, मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरनं खाली आलो आणि खालनं येताना 2-3 लोक जात असताना तिकडनं वरनं आवाज आला बिल्डिंग मधला। तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो। मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं। मी समोरच्या माणसानं धक्का मारला, माझ्या हातावर पडला, हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली। माझ्या हातामध्ये तो माझ्या हाताला माझ्या पहिला तो ठेवला, मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावरनं पायावरती थोडा सुलोनी पडला। आता तो व्यवस्थित आहे, तो घरी आहे, एकदम ओके आहे। त्याला नेलेलं हॉस्पिटलमध्ये, पण तो सिटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके। ते मला माहिती नाही, तो वरनं मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो। समोर मला तो दिसत असताना मी त्याला पकडलं, माझी जीवाची। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि तुपगाव हद्दीतील काही ठिकाणी सांडपाणी हे नैसर्गिक नाल्यात तर स्थानिक शेतकरी यांच्या शेतात तर काही नागरी वस्तीत दूषित गटाराचे पाणी सोडल्याने शेतकरी आणि त्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत। वारंवार ग्रामपंचायतीला कळून सुद्धा आजपर्यंत संबंधित ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणा दाखल घेत नसल्याने चौक आणि तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे। कसं आहे, ही जी शेतजमिनीचा विषय आहे तो चौक ग्रामपंचायत आणि तुपगाव ग्रामपंचायत असं दोघांच्या मध्ये आहे तो त्याच्यामुळे। कारण काय होतं, मग 2 पंचायतीचा विषय येतो आहे असं होतं। आणि सकपा सरांनी जवळजवळ ह्या वयात पण त्यांचं वाखाणण्यासारखं की त्यांनी 2 वर्ष फार पाठपुरावा करून ते हा प्रश्नाची सोडवणूक करायला बघतायत, पण काय त्याच्यातून काय सोल्युशन पाहिजे तसं निघालं नाही अजून। त्याच्यामुळे त्याचा कुठंतरी सोक्षमोक्ष व्हावा म्हणून सरांनी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला। तर त्याच्यातून लवकरात लवकर तोडगा निघावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। कारण त्या कदाचित पंचायत लेवलचा विषय नसेल हा, म्हणून मग कुठेतरी खालापूर तालुका प्लेसच्या तिथे त्याची दखल घ्यावी यासाठी आम्ही सरांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहेत। ॲक्च्युली ते एक तर मुळात आता शेतकरी आता राहिले नाहीत, टिकत नाहीत आपल्या इथं अजून, तर काही लोकांनी जमिनी ठेवलेल्या आहेत अजून, तर त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं आणि हा मार्ग त्या सांडपाण्याचा निचरा कुठेतरी त्याचं सोल्युशन असावं हे यांनी पंचायतांनी तो कायमस्वरूपी तोडगा काढावा। कारण काय डबल पीक आहे त्याच्या तिथे, सगळं पीक आहे, भातशेती पण होते आणि हिवाळ्यामध्ये वाल वगैरे, मटकी, मूग वगैरे ह्याचं पण पीक आहे। पण आता या 2 वर्षापासून वस्ती वाढल्यामुळे खराब पाणी सगळं येतं, त्याच्यामुळे दोन्ही पिकं होतच नाहीत त्याच्यामध्ये। तर त्या पंचायतींनी कुठेतरी ह्याच्यावर तोडगा काढावा। खालापूर तालुका कोण अधिकारी असतील त्यांना थोडं यामध्ये लक्ष घालावं अशी आम्ही सर्वांच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने सरकारलाच विनंती करतो। शासनाकडे सकपाळ सर गेली 2 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सांडपाण्याविषयी, ते शेतीमध्ये सांडपाणी गेलेलं आहे त्याच्याविषयी 2 वर्ष ते भांडत आहेत, पण त्याचा काय उपयोग नाही। त्याच्यामुळे शेवटी त्यांनी आज हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे। त्यांनी सगळ्यांना पत्र BDOना केले, तहसीलदारांना केले, सगळे त्यांच्या मुलांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे, पण तरी काय त्याचा फायदा नाही। मीटिंग आमच्या घेतात, थातूरमातून आम्हाला उत्तरं देतात आणि नंतर ते परत आहे तसंच चालू आहे। पाणी काय आमचं बंद झालेलंच नाही आहे ते, आणि पाणी बंद नाही, अख्खी ती तुबगावपासून जे खलाटी आहे त्यात अख्खी नापिकी झालेली आहे सर्व। त्याच्यामुळे शेतकरी काय हवालदिल झालेला आहे सगळ्यामुळे, आणि त्याच्यामुळे सकपाळ सरांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे।
तालुक्यामध्ये तोपगाव आणि चौक ग्रामपंचायतीमध्ये आज गेली 2 वर्ष सपकाळ सरांनी सांडपाण्याच्या संघर्षाचा प्रयत्न चाललेला आहे. कागदोपत्री सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत, पण कोणताही अधिकारी आजपर्यंत त्याला दाद देत नाही. संपूर्ण शेतीची नुकसान झालेली आहे. वर्षोनवर्ष 2-3 वर्ष वालाचं पीक, कडधान्य, मूग, मटकी याचं काही पीक येत नाही. शेतीच्या संपूर्ण शेतीला नुसती घाण वास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक तुमच्या बाटल्या वगैरे घन कचरा आलेला आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी असे ढिगारे झालेले आहेत. त्याच्यामुळं आज त्यांनी सपकाळ सरांनी हा जो मार्ग स्वीकारलेला आहे, आम्ही शेतकऱ्यांनी जो हा मार्ग स्वीकारलेला आहे, का ह्याला कुठे ना कुठेतरी बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आणि तो न्याय आजपर्यंत मिळत नाही. म्हणून तर आज त्यांनी जे आम्हाला उपोषण केलं आहे त्याला आमची सर्व शेतकऱ्यांची साथ आहे. एवढी आमची नम्र विनंती. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घरघर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना ही संविधानाची जाणीव जागृत रॅली काढण्यात आली होती. अमृत महोत्सवी घरघर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1000 मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट 1, 2, 3 व संत तुकाराम मुलांचे वसतिगृह, मुलांचे शासकीय वसतिगृह, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह व 1000 मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट 4 छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त घरघर संविधान हा कार्यक्रम राज्यभर आपण साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आपल्या शासकीय मुला मुलींची आपण एक रॅली काढली. 500 विद्यार्थी झाले आहेत. समारोप झालेला आहे. वर्षभरामध्ये भारतीय संविधानाच्या मूल्यांची आपण जोपासना करण्यासाठी, लोकांची जाणीवजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत. वर्षभर हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या ठिकाणी संविधानाच्या प्रति आपण कार्यशाळा आपण घेणार आहोत आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होईल या निमित्ताने आपण कार्यक्रम आज या ठिकाणी प्रादेशिक आयुक्त कार्यालयामार्फत आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत आमचे माननीय आयुक्त जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रॅलीचे आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्व शासकीय विद्यार्थी आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि आज या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम वर्षभर आपण घेणार आहोत. प्रदीप मुरलीधर भोगले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, छत्रपती संभाजीनगर. नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूरगड येथे भगरीतून 52 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. एकादशी निमित्त ठाकूरबाबा यांनी सुरू केलेल्या वारीत मोठ्या प्रमाणावर दिंड्या माहूरगडावर दाखल होत असताना दिंडीत हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यातील जवळा, बुद्रा आणि वरुड या 2 गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या. बगर खाल्ल्याने या दिंडीत 52 भाविकांना मळमळ, उलटे आणि चक्करचा त्रास होत होता. तात्काळ सर्व भाविकांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या भाविकांचा उपचार सुरू असून यातील 4 जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे. यात्रेनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळा, बुद्रुक, तालुका शेनगाव येथून पायी दिंडी आली होती. त्यापैकी त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे. असे एकूण 52 पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत. त्यापैकी 32 पुरुष आहेत व 20 महिला आहेत. या एकूण 52 पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी 4 हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मागील 2 दिवसांपासून जाधव हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान काल रात्री उशिरा त्यांनी संत नगरी शेगावात पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांची उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि महाराजांचा आशीर्वाद त्यांना सतत मिळत राहो असं साकडा आपण श्री चरणी घातल्याचे मकरंद जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज आपण महाराजांचं दर्शन घेतलंय, काय मागितलं जिल्ह्यासाठी, राज्यासाठी? जिल्ह्यासाठीच मागितलं, कारण राज्यासाठी मागणारा एवढा मोठा मी नेता नाही, परंतु माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, कामकऱ्यांना, महिलांना
गजानन महाराजांनी खूप मोठे आशीर्वाद द्यावे, त्यांना सुखी ठेवावं, त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं आणि उत्तरोत्तर सगळ्यांची प्रगती व्हावी, या जिल्ह्याची पर्यायानं प्रगती व्हावी अशी प्रार्थना.